रोकडी ग्रामपंचायतीला एक कळकळीची विनंती आहे. पाक फाट्यापर्यंत पाईपलाईन जाऊ शकत्या, पाक फाट्यापर्यंत तुमचे सगळे रस्ते होऊ शकतात, हे झाडं बिडं जगू शकताय तुम्ही. तर येणाऱ्या जाणाऱ्या लेडीजना कशाला त्रास, एखाद्या डांबावर एक 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 लाईट बसवावी अशी आमची इच्छा आहे. रात्री बेरात्री कामावर माणगाव फाट्याला रुई आपल्या वाडीजवळ त्यांना इंडस्ट्रीमध्ये कामाला जाणाऱ्या बायका आहेत बऱ्याचशा, त्यांना जाणं येण्यासाठी अडचण होते साहेब. ही घरं आहे तिथं, ह्यांनी काय घरपट्टी फाळापट्टी देत नाहीत का? यांच्या दारासमोर एक लाईट का लावत नाही तुम्ही? ग्रामपंचायतीला आमचा विचार नाही, आम्ही एक ग्रामस्थ म्हणून आम्ही तुम्हाला विचारतोय. या रोडला तुम्हाला एक दोन डांबर सोडून तुम्हाला लाईट एक बल्ब बसवायला काय अडचण आहे साहेब? हां, सगळ्या गोष्टीत पैशाची ॲडजस्टमेंट होते तुमच्या, आणि इथे डांबावरच्या लाईट बिलची ॲडजस्टमेंट होत नाही का? काय चार बल खपत नाहीत का तुम्हाला इथं? हां, इथे महादेवाचं मंदिर आहे, याच्यावरती यांनी स्वतः लाईट बसवलेल्या आहे, तेवढीच लाईट आहे. याच्या व्यतिरिक्त तुमच्या इकडे आजूबाजूला लाईट दिसणारच नाही. हां, इथे सगळं ओपन बिअर बार चालू आहे, हे सगळं तुम्हाला माहीत आहे. ह्या गोष्टीवर लक्ष देणार नाही, जाऊन दे त्या गोष्टी जाऊन देत, पण इथं तुम्ही बल्ब बसवून घ्या ना. एक थोड्या अंतरावर बल्ब बसवा, म्हणजे येणार जाणाऱ्या लेडीज आहेत, इथं गोसावींची घरं आहेत, ते वर्धमान नगर मधील बऱ्याचशा लेडीज इकडं बाजारला वगैरे येण्यासाठी येत असतात रोज. यांच्यासाठी या अडचणीच्या गोष्टी आहेत साहेब, या करून घ्यायला पाहिजे असं आम्हाला वाटतंय. रुकडी ग्रामपंचायतीने याकडे लक्ष द्यायला पाहिजे. अन्यथा साहेब अर्ज आम्ही पाहिजे असेल तर तुम्हाला आम्ही आजही देखील देतो. आमची विनंती आहे तुम्ही याकडे लक्ष द्यावं. हे आमचं एक पेज आहे रुकडी फॉरएव्हर म्हणून, यांच्याकडून आम्ही तुमच्याकडे मागणी करत आहे, ही गोष्ट तुम्ही करून द्यावी. धन्यवाद.